आज आहे तुळशीचं लग्न आणि हे आपण सुंदर तुळस सजवले. तुळशीचं लग्न का लावतात? तुळशीच्या रोपाचं महत्त्व काय आहे? आणि तुळशी ही भगवान विष्णूला तरी का प्रिय आहे? या सगळ्याचं उत्तर एकच आहे. तुळशीच्या लग्नानिमित्ताने मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तर त्याआधी ही फुलांची सजावट, दिवे, रांगोळी या गोष्टी कशा वाटल्या ह्या कमेंटमध्ये नक्की सांगा. ही कथा आहे वृंदाच्या बलिदानाची. पतीच्या मृत्यूची गोष्ट ऐकल्यानंतर वृंदा अग्नीमध्ये समर्पित झाली आणि जाता जाता तिने विष्णुदेवाला शाप दिला. ती म्हणाली, तुम्ही माझा छळ कपटीने तपस्या भंग केली म्हणून तुम्हाला मी दगड होण्याचा शाप देते. या शापाने भगवान विष्णू शालिग्राम दगडामध्ये रूपांतरित झाले. त्यानंतर वृंदा अग्नीमध्ये समर्पित झाली. जिथे वृंदाने बलिदान दिले तिथे एक दिव्य रोप तयार झालं. हे रोपटं साधारण नव्हतं. त्याची पवित्रता, त्याचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. सर्व देवी देवतांनी मिळून ह्या रोपट्याला तुळशी असं नाव दिलं. भगवान विष्णू तुळशीला बोलले, हे तुळशी, तुझा बलिदान आणि तुझी भक्ती अमर राहील. तू सदासाठी माझी प्रिय बनशील. माझी पूजा तुझ्याशिवाय अपूर्ण असेल. जो भक्त माझ्या पूजामध्ये तुला समर्पित करेल त्याच्यावर माझी विशेष भक्ती असेल. भगवान विष्णूने तुळशीला आपल्या शालिग्राम रूपात विवाहाचं वचन दिलं. तेव्हापासून तुळशी विवाह दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि हा विवाह पवित्रता आणि भक्तीचं प्रतीक आहे असं मानलं जातं. रांजन संस्थितं गणपती कुर्या सदा मंगलम शुभलग्न